चुडावन पाटलांचा जुत्ता जरी उभा केला तरी तो निवडून येईल. उत्तमराव नानासाहेब म्हणून खूप मोठे नेते संघाचे होऊन गेले. भारतीय जनता पक्षाकडून ते खासदार आणि मोठे नेते होते, केंद्रात मंत्री होते. तर ते उत्तमराव नानासाहेबांच्या समोर आमच्या आजोबांच्या त्या ठिकाणी निवडणुका व्हायच्या समोरासमोर. तर उत्तमराव नानासाहेब हे फार मोठे शिकलेले, LLB झालेले आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. आणि आमचे आजोबा 4थी पास, मिल मजदूर, त्याच्यातून ते युनियन लीडर झाले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. तर उत्तमराव नानासाहेब एका भाषणामध्ये पारोळ्याला सभा घेतली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने एक 4थी पास उमेदवार माझ्यासमोर दिला आहे. जी पहिली निवडणूक आमच्या आजोबा लढली तेव्हा, आणि ह्या 4थी पास उमेदवाराच्या माझ्यासमोर काय टिकावं लागणार आहे. आणि मग ते आमचे आजोबा काँग्रेस भवनला धुळ्याला बसलेले होते, त्यांच्यापर्यंत ती खबर आली. मग आमच्या आजोबांनी तेव्हा जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की उद्या पारोळ्याला जायचं आहे, सभा लावा पारोळ्याला, आणि इकडनं 100 गाड्या घेऊन जायचे म्हटलं त्या काळी 1962 मध्ये. आणि मग त्या पारोळ्याच्या सभा लावली, तिथे सभेमध्ये गेले, काही मोठं भाषण नाही केलं. त्यांनी फक्त स्टेजवरती गेले आणि त्यांनी सुरुवात केली की काल उत्तमराव नानासाहेब म्हणाले की हा 4थी पास माणूस काय त्यांच्यासमोर लढा देणार. मला उत्तमराव नानासाहेबांना एकच सांगायचं आहे की हा माणूस जरी 4थी पास असला तरीसुद्धा हा एका वकिलाचा बाप आहे. कारण आमचे मोठे काका वकील झाले होते तेव्हा. हा वकिलाचा बाप आहे, हा इंजिनियरचा बाप आहे, आणि हा लंडनमध्ये शिकलेला डॉक्टरचा सुद्धा बाप आहे. त्यामुळे माझ्या नादी लागू नका असं करून निघाले. आणि ती निवडणूक ते देशामध्ये सर्वात मोठ्या मतांनी निवडली.